ठाणेकरांच्या आतुरतेचं केंद्र असलेल्या जांभळी नाका येथील चैत्र नवरात्र उत्सव 2024च्या तयारीला आज सकाळपासून शुभारंभ झाला। या उत्सवाचे प्रारंभीचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे आज सकाळी 11:30 वाजता करण्यात आलं। या प्रसंगी सेनेचे खासदार आणि आयोजक राजन विचारे यांनी आपल्या पत्नीसोबत मिळून मंडप पूजन केलं। या उत्सवाची तयारी आणि आयोजनात विशेष उत्साह आणि आतुरता दिसून आली। यावेळी त्यांनी आगामी दिवसातील कार्यक्रमांची माहिती देताना नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केले। चैत्र नवरात्र उत्सवादरम्यान देवीची आराधना, भजन कीर्तन, आरती, धार्मिक उपन्यास, महाप्रसाद वाटप अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे। आयोजकांच्या मते हा उत्सव भक्तिभाव, एकात्मता आणि सांस्कृतिक समृद्धीचं प्रतीक आहे। उत्सवाच्या यशस्वीतेसाठी आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात येत असून सर्व नागरिकांना सुखद आणि आनंददायी अनुभवाचं आश्वासन दिलं जातंय। ठाणेकरांनी या उत्सवाच्या आयोजनाला पाठिंबा देण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। थोडी अशी या साईडला साहेब काय सांगाल, यावर्षी चैत्र नवरात्राचा आज मंडप पूजन झालं, काय सांगाल? आज या ठिकाणी इथं नीचे रकम चैत्र नवरात्रीनिमित्त आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा नवरात्र उत्सव संपूर्ण ठाण्यामध्ये सुपरिचित असलेला आणि शिस्तबद्ध पद्धतीने अनेक मंगलमय वातावरणात सुरू असलेला गेले 16 वर्ष सातत्याने या शिवाजी मैदानामध्ये हा उत्सव अतिशय आनंदात साजरा केला जातो। प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होईल। रामनवमीच्या दिवशी सांगता सोहळा असतो। अशा प्रकारे 9 दिवस या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत असतो। या उत्सवामध्ये ठाण्यातील असंख्य देवी भक्त, नागरिक, भाविक सहभागी होतात आणि या आनंदामध्ये शोभा वाढवतात। या आपण पाहिलं असाल की गेल्या 16 वर्षापासून या ठिकाणी अनेक उत्सव झाले आणि त्या उत्सवामध्ये अनेक गुणीजनांना, नवरत्नांना ठाण्यातील सर्व विभागातील, सर्व थरातील, सर्व शैक्षणिक स्तर असतो, सामाजिक स्तर असतो, कलाकार असो, कोळी समाज असो, गुजराती समाज असो, सर्व समाजातील लोकांना या ठिकाणी पुरस्कार वितरण होत असतो। दररोज या ठिकाणी 9 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि त्या कार्यक्रमादरम्यान अनेक असे पुरस्कार या ठिकाणी प्राप्त करणारे ठाण्यातील गुणीजन या ठिकाणी उपस्थित असतात। सर्वात महत्त्वाचा पुरस्कार नवदुर्गा नवरत्न पुरस्कार, जो ठाण्यातील आपल्या या ठाण्यातील सामाजिक किंवा इतर अनेक क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान असतं अशा व्यक्तींना या ठिकाणी आपण तो नवरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो। त्याचप्रमाणे नवदुर्गा पुरस्कार, महिलांसाठी अनेक असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात। मग बोंडला असू दे, त्याचप्रमाणे होम मिनिस्टरचा कार्यक्रम असू दे, त्याचप्रमाणे दररोज या ठिकाणी महिलांसाठी आकर्षक पारितोषिक देत असतो आपण। वेगवेगळ्या स्पर्धांमधून पारितोषिक देत असतात। असा हा भव्य दिव्य कार्यक्रम यावर्षी या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं राम मंदिरची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि त्या राम मंदिरामध्ये ही देवी माता विराजमान होणार आहे। या माध्यमातून तमाम ठाणेकर जनतेला विनंती करतो की आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आई जगदंबे चरणी लीन होऊन आशीर्वाद घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या
propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सेंट जॉन दी बॅप्टिस्ट चर्च येथे आज सकाळी गुड फ्रायडे निमित्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूस वाहनाची भावपूर्ण मिरवणूक संपन्न झाली. ख्रिस्ती समाजाचे हजारो भाविक धार्मिक या परंपरेचा भाग बनले. प्रारंभी चर्चमध्ये एक विशेष प्रार्थना सेवा आयोजित करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीची सुरुवात झाली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसाची प्रतिकृती घेऊन भाविकांनी शहरातून मिरवणूक काढली. भाविकांच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि भक्तिभाव उमटला होता. या मिरवणुकीत सहभागी लोकांनी धार्मिक गीतं गात आणि प्रार्थना करीत या पवित्र दिवसाचं औचित्य साधलं. मिरवणुकीच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्टेशन्स ऑफ द क्रॉस येशूच्या क्रूस वाहनाच्या विविध टप्प्यांचे दृश्य दाखवण्यात आले, ज्यामुळे भाविकांना प्रभू येशूच्या कष्टांची आणि त्याच्या कुर्बानीची अधिक जाण झाली. सेंट जॉन दी बॅप्टिस्ट चर्चचे मुख्य पुजाऱ्यांनी आजच्या या विशेष दिवशी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुर्बानीची आठवण करत त्यांच्या शिकवणीला अनुसरण करण्याचा आणि आयुष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा घेण्याचा हा काळ असल्याचं सांगितलं. मिरवणूक समाप्तीनंतर चर्चमध्ये पुन्हा एक विशेष प्रार्थना सेवा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये समाजातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन प्रभू येशूच्या त्यागाची स्मृती आठवण केली. ही मिरवणूक न केवळ ख्रिस्ती समाजातील लोकांसाठी तर समाजातील सर्वांसाठी शांतता, प्रेम आणि एकतेचा संदेश देणारी ठरल्याचंही त्यांनी सांगितलं. काल तिथीनुसार शिवजयंतीचा उत्सव राज्यात साजरा करण्यात आला. ठाण्यातील लुईसवाडी भागात जयमाता शेरावली सेवा मंडळाच्या माध्यमातून तिथीनुसार काल शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाच्या आयोजनादरम्यान शिवाजी महाराजांच्या गीतांच्या कार्यक्रमाच्या आयोजनातून समाज प्रबोधन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवजयंती उत्सवाला भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. जयमाता शेरावली सेवा मंडळाचे ऋषिकेश माने तसंच समाजसेवक पप्पू सिंग यांच्या माध्यमातून या शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात जागावाटपाच्या चर्चांची उधळण सुरू असतानाच ठाणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या प्रचाराची धडाकेबाज सुरुवात केली आहे. आज आयोजित एका धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या हायटेक प्रचार रथाचं उद्घाटन केलं. राजू यांच्या प्रचारासाठीचा हा हायटेक रथ मतदारांच्या मनात घर करण्याच्या उद्देशानं डिझाईन करण्यात आला. या प्रचार रथाच्या माध्यमातून राजू पारवे यांच्या विचारांचा उपक्रमांचा प्रसार केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार रथाचं उद्घाटन करताना यावेळी उपस्थित जनसमूहाला संबोधित करताना महायुतीच्या ध्येयांच्या आणि उमेदवारांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली. महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चांच्या गुऱ्हाळातून या कार्यक्रमानं एक नवी दिशा निर्माण केली असून महायुतीचे नेतृत्व आणि कार्यकर्ते यांच्यातील एकजूट आणि उत्साहात भर घालण्याचं काम केलं. मुख्यमंत्री यांनी प्रचार रथाचं उद्घाटन करून नारळ फोडतानाच महायुतीच्या प्रचाराचाही नारळ फोडला. राजू पारवे यांच्या प्रचार रथाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विजयासाठी आशीर्वाद मागितला आणि मतदारांना जागृत करण्याचं काम सुरू केलं.
या प्रचाररथाच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांचे संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग सुलभ होणार आहे.